अयोध्येत श्रीराम लल्ला स्थापन होत असताना गोंदवले नगरी सुद्धा आज श्रीराममय होऊन गेल्याचं पाहायला मिळालं। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची अयोध्येतील थोरले व धाकट्या श्रीराम मंदिरात आज पुन्हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सुद्धा इथे करण्यात आले होते। या निमित्ताने समाधी मंदिर परिसरातील ब्रह्मानंद मंडपात श्रीराम प्रतिमा व रांगोळ्यांची खास सजावट करण्यात आली होती। थोरले श्रीराम मंदिरात श्रीराम मोकाशी यांनी धनुष्य बाणाची भव्य रांगोळी काढून राम भक्ती व्यक्त केली होती। धाकटे श्रीराम मंदिरात देखील मूर्त्यांची फुलांनी आकर्षक सजावट केली होती। दुपारी 12 वाजता अयोध्येतील श्रीराम मूर्तीचे दर्शन होताच भाविकांनी जय श्रीरामच्या जयघोषात आनंद व्यक्त केला। समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांसह उपस्थित भाविकांनी अक्षता वाहिल्या। श्री रामलल्लाच्या दर्शनाने भाविक भक्त धन्य झाल्याचे पाहायला मिळालं। संध्याकाळी सुवासिनींनी साजरा केलेल्या दीपोत्सवाने समाधी मंदिर उजळून निघाले होते। श्री महाराजांनी अयोध्या असलेल्या गोंदवल्यात आज झालेला हा संपूर्ण सोहळा पाहूया। असं वाटतं की आजचा हा दिवस महाराजांच्या सगळ्या भक्तांसाठी खूप खूप भाग्याचा दिवस आहे आणि अतिशय ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या क्षणी आम्हाला इथे महाराजांच्या चरणी गोंदवल्याला राहायला मिळालं। महाराजांच्या भक्तांच्या दृष्टीने गोंदवलं हेच अयोध्या आहे आणि महाराज हेच आमच्यासाठी राम आहेत। तर या अशा ऐतिहासिक प्रसंगी इथे राहून हे सगळं अनुभवता आलं त्याचा आम्हाला खूप 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 आनंद आहे आणि ही महाराजांची कृपाच आहे आमच्यावर असं आम्हाला वाटतं। आजचा हा योग जो आहे हा अमृत सिद्धी योग आहे आणि तो माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये महाराजांच्यामुळे आलेला आहे अशी माझी स्वतःची ही एक श्रद्धा आहे आणि इतर सगळ्या भक्तांना सुद्धा हा योग जो प्राप्त झाला ती त्यांची श्रद्धा असल्यामुळेच त्यांना हे जीवनात साध्य झालेलं आहे। सर्वांवर महाराजांची सारखीच कृपा असते पण तो त्याच्यामध्ये नावाने त्यांच्याबरोबर राहतो ना त्यांच्यावर त्यांची अधिक कृपा असते। आता हा जो प्रसंग आमच्या जीवनात आणलेला आहे हे विश्वस्तांच्यामुळे आमच्या जीवनात आलेला प्रसंग आहे हा आणि ह्याचे साक्षीदार
त्यांच्याच बरोबर महाराजांच्या बरोबर आम्ही सर्वजण आहोत. आणि आजपर्यंत त्यांनी आमच्यावरती जी काही ही कृपादृष्टी ठेवलेली आहे त्यांनी माझ्या आणि सगळ्या भक्तांच्या जीवनात अखंडतेने ठेवावं हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. हा जो प्रसंग आम्ही केलेला आहे ते रामाच्या समोर तो अचानक झालेला आहे. याचं काहीही नियोजन नसताना कालच्या दुपारनंतर ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. एकही प्रसंग त्यातला असा नव्हता की जे आधी ठरवलं गेलं होतं आणि त्याप्रमाणे झालं. तर ही सुद्धा महाराजांचीच किमया आहे की त्यांना जे करून घ्यायचं होतं सर्व भक्तांच्याकडून ते त्यांनी काल इथे सिद्ध केलेलं आहे आणि त्याचीच आज ही परिणिती आम्हाला दिसून येते आहे.